केल्या खुणा तेव्हा कळल्या तुझ्या भावना की माझ्या मनात बसली ऋतुनी गबानू ग की माझ्या मनात बसली ऋतुनी अग बानू माझे हे खरंच काय तुला कोण हाक मारते अग बानू माझे काळीज घेतलंस काढून गबानू माझे काळीज घेतलंस काढून गबानू माझे काळीज घेतलंस काढून बानू माझे काळीज घेतलंस काढून हे बानू माझे काळीज घेतलंस काढून हे बानू माझे काळीज घेतलंस काढून नजरेनं केलं पुन्हा तवा करायला तुझ्या भावना नजरेनं केलं पुन्हा तवा करायला तुझ्या भावना नजरेनं केलं पुन्हा तवा करायला तुझ्या भावना नजरेनं केलं पुन्हा तवा करायला माझ्या मनात बसली ऋतुनी अनुबाई ग मनात बसली ऋतुनी अग बानू माझं काळीज घेतलंस काढून 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 काय म्हणतोय हे काय म्हणतोय तुझ्या प्रेमात गेलो मी भुलनी तुझ्या प्रेमात गेलो मी भुलनी बघा देव काय म्हणतोय की तुझ्या प्रेमात गेलो मी भुलनी अग बानू माझे खरंच बानू माझे काळीज घेतलंस काढून ग बानू माझे काळीज घेतलंस काढून ग बानू माझे काळीज घेतलंस काढून 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 बघा दुसऱ्या अंतरात देव काय म्हणतोय दुसऱ्या अंतरात देव काय म्हणतोय आत्मनीत बाजू तुझ्या नमुनी मी गेलो तुझ्यासाठी भानू मी स्वतःला विसरलो तुझ्यासाठी भानू मी स्वतःला विसरलो तुझ्यासाठी भानू मी आत्मनीत बाजू तुझ्या नमुनी मी गेलो तुझ्यासाठी भानू मी स्वतःला विसरलो तुझ्यासाठी भानू मी स्वतःला विसरलो तुझ्यासाठी भानू मी स्वतःला विसरलो तुझ्यासाठी आलो जिजुरी सोडूनी तुझ्यासाठी आलो जिजुरी काय म्हणतोय काय म्हणतोय अग तुझ्यासाठी आलो जिजुरी सोडूनी अग बानू माझे खरंच बानू माझं काळीज घेतलंस काढून 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 या खंडेरायाला सुद्धा ह्या भक्ताची दयामाया आली आणि आली तेव्हा त्या बानूला खंडेराया काय म्हणतोय माहितीये का या भक्ताची सुद्धा दयामाया आली हो भक्त तळमळीनं काय सांगायला लागलाय काय म्हणतोय भक्त आग कळलं नाही बानू तुला माझ्या ग भावना कारण का यो भक्त तुला ह्या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि मी तुझ्यासाठी किती तळमळायला लागलोय याची जाणीव तुला जरा तर असू दे ग बानू काय म्हणतोय बाई म्हणते का देव आग कळल्या नाही बानू तुला माझ्या ग भावना या राकेशाच्या गाण्यातून जाणून घे ग खुना 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 कारण का ज्या टायमाला हे गाणं काढलं हे गाणं माझं स्वतःच आहे बरं का हे गाणं 18 ऑगस्ट 2017 हे गाणं रिलीज केलं 18 ऑगस्ट 2017 गाणं रिलीज केलं आणि त्यानंतर गाणं संपूर्ण 7 जिल्ह्यामध्ये गाणं वाजलं गाजलं आणि सुप्रसिद्ध सुद्धा झालं
हे गाणं स्वतः मी लिहिलं. राकेश कांबळे आमशीकर ज्याला गाणं गायला दिलं ते म्हणजे महाराष्ट्राचे ख्यातनाम सुप्रसिद्ध कलाकार, संगीतकार आणि गायक ते म्हणजे सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का या गाण्याचे गीतकार, संगीतकार व गायक अजयजी क्षीरसागर यांनी गाणं माझं गायलं. आणि हे गाणं मी रेकॉर्ड केल्यानंतर 7 जिल्ह्यामध्ये गाणं माझं वाजलं. सर्वांच्या तुम्हाच्या आशीर्वादाच्या आणि तुमच्या पायाच्या पुण्याईनं मला भरपूर 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 मिळालं. मला पैसा पाण्याची गरज नाही, मला पैसा नको आहे, मला फक्त तुमची टाळ्या ऐका मिळाली तेवढ्यात मी समाधान आहे. बरं का भावांनो, तुमच्या टाळ्याचा प्रतिसाद घेऊन माझं म्हणजे भवितव्य माझं यश म्हणायचं. मला पैसा नको आहे, मला पब्लिकाच्या टाळ्या महत्वाच्या आहेत तेवढं माझं समाधान आहे म्हणायचं. बरं का, म्हणून काय म्हणलंय, नाही बानू तुला माझ्या भावाना या राकेशाच्या गाण्यातून जाणून घे ग खुना. म्हणून काय म्हणलंय, अंगदा जैना दिलं मी धाडूनी. हे साथीदार आहे बरं का माझं. काय झोंगडी झाली तर ह्या दोघांना मी पुढं करतोय. म्हणून काय म्हणलंय, ओंकार सुरेशला दिलं मी धाडूनी. अग बानू माझ सॉरी अग बानू माझ काळीच घेतलंस काढून. बानू माझ हे गाणं ज्या टायमाला गणपतीचा पिरियड होता, गणपतीचा पिरियड असताना हे गाणं ज्या टायमाला मी लिहिलं त्या टायमाला 2022 साल होतं बरं का. आणि 2022 साला असताना हे 2022 साला हे गाणं मी रेकॉर्डिंग केलं बरं का. त्या टायमाला गणपतीचा पिरियड होता म्हणून हे गाणं रिलीज करून टाकलं. त्या टायमाला काय म्हटलंय, या राकेशाचं गाणं सारं निघला वाजना. अगं तुझ्यासाठी झालं